जेव्हा आपण महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीकडे बघतो तेव्हा असं लक्षात आलंय की ही रसातळाला चाललेली निवडणूक आहे. दुश्मनी जमकर करो मगर ये गुंजाइश रहे, फिर कभी दोस्त बन जाए तो शर्मिंदगी न हो, अशा पद्धतीचं एक वचन ज्याला आपण म्हणतो ते आपल्या भारतीय राजकारणामध्ये होतं. सामान्य जनतेमधला विवेक हरवल्यामुळे मला असं वाटतं की ही अवस्था आली आहे. देशाचे माजी कृषी मंत्री शरद पवार यांनी एक मोठ बांधली. एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नव सरकार सत्ता स्थापन झाल्यानंतर ज्या वेगाने सगळीच समीकरणं बदलली आणि त्यानंतर खरं तर विरोधी पक्षात बसलेल्या महाविकास आघाडीला फार पळताभुई थोडी होईल असं वाटत असताना ज्या पद्धतीने सर्वांना एकत्र आणण्याची किमया म्हणा ही शरद पवार यांच्या नेतृत्वात झाली की या सर्वच राजकीय पक्षांची एक स्ट्रॅटेजी ठरलेली आहे. येन केन प्रकारेन सत्ता हासिल करायची, सत्ता मिळवायची, की पडद्याआड असो की पडद्याच्या समोर असो. सामान्य माणसाची मती किंवा विचारशक्ती जिथे संपते त्याच्या कितीतरी पलीकडून राजकीय नेत्यांची सुरू होते. आसुरी बहुमत ज्याला आपण म्हणतो ते आरक्षण संपवण्यासाठी यांना हवं आहे. आता तुम्हाला माहिती आहे की 400 पारच्या घोषणेने भारतीय जनता पार्टीतल्या कार्यकर्त्यांचं मनोधैर्य वाढेल असं त्या पार्टीतल्या लोकांना किंवा धुरीणांना वाटणं स्वाभाविक होतं, पण त्याचा अगदी उलटा परिणाम आपल्याला दिसला. अलीकडे ची निवडणूक जरी त्यांनी जिंकली असली तरी मला असं वाटतं की काँग्रेसनी दृढ केलेल्या एका प्रचाराभोवती ते फरफटत गेले. महायुतीला आपल्याला ही निवडणूक खूपच कठीण आहे असं वाटत होतं, तर हरियाणा निवडणुकीमुळे मला असं वाटतं की त्यांचे हौसले बुलंद झाले असतील. पण याचा अर्थ ही निवडणूक पुन्हा एकतर्फी आहे असं मला मुळीच वाटत नाही. ज्या हिंदुत्वाला राजकीय प्रचारात साधा उच्चार करण्याचं सुद्धा धाडस कोणामध्ये नव्हतं, अलीकडच्या काळामध्ये शासकीय फलकांवर ते हिंदुत्ववाद तो जाऊन बसलेला आहे. म्हणजे हळूहळू आपण या धर्माधिष्ठित राजकारणाला मान्यता दिलेली आहे. नमस्कार मित्रमंडळी, आपल्या फेवरेट पॉडकास्ट चॅनलवर आपलं स्वागत आहे. अनफिल्टर्ड स्टोरीज बाय पंकज मानेकर. आज आपल्याकडे म्हणजे आता सध्या महाराष्ट्राचं जे वातावरण आहे हे संपूर्ण राजकीय झालेलं आहे आणि बघताना जेव्हा आपण थोडंसं इलेक्ट्रॉनिक मीडियाकडे बघतो तर खरेच पडद्याच्या आतमधल्या काय न्यूज आहेत, काय घडामोडी चालू आहेत ह्या खरंच टीव्हीच्या पटलावर येत नाहीत. पण आज प्रत्येकाला ती उत्कंठा आहे की नेमकं इलेक्शनचे वारे वाहत कोणीकडे आहेत, कोणत्या मुद्द्यांवर आहेत. टीव्हीच्या स्क्रीनवर जे मुद्दे खरंच वारंवार येत आहेत ते जनमानसांच्या मनात आहेत का हे जाणून घ्यायला आपल्यासोबत आहेत निवासी कार्यकारी संपादक महाराष्ट्र टाइम्सचे श्रीमान श्रीपाद अपराजित सर. अपराजित सर नमस्कार सगळ्यात अगोदर आणि धन्यवाद म्हणजे तुमच्या एवढ्या बिझी शेड्यूल मधनं आम्हाला वेळ दिल्याबद्दल. थँक्यू. पण ही जी उत्कंठा आहे खरंच सामान्य माणसाच्या मनात, अगदी पहिला प्रश्न सर, निवडणुकीचे वारे वाहत कोणीकडे आहेत? अगदी फ्रंट अँड ब्लँक. फारच संदिग्ध अवस्था आहे. मुळात आपण बघतो आहे की महाराष्ट्रात लोकसभा निवडणुका झाल्यानंतर ज्या पद्धतीची हवा होती ती हवा तशीच राहिलेली नाही आहे हे दाव्यानिशी सांगू शकतो. त्याचं कारण असं आहे की ज्या वेळेला लोकसभा निवडणुकीमध्ये केंद्रात तिसऱ्यांदा भाजप प्रणित सरकारची स्थापना झाली असली तरी पण हे सरकार येणार नाही अशी हवा फक्त महाराष्ट्रात नाही तर देशभर होती. अच्छा. असं असतानाही त्यांनी हॅट्रिक घेतली आणि ती हॅट्रिक सामान्य जनतेला अचंबित करणारी होती. अच्छा. आणि ती अचंबित करणारी असल्यामुळे महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचं विशेषतः आपण जेव्हा बघतो तर त्यांचं मनोबल वाढलं होतं. ते वाढणं स्वाभाविकही होतं, कारण ज्या पद्धतीने राज्यामध्ये सत्ता बदल झाला होता आणि लोकांना असं अभिप्रेत होतं की केंद्रातील मोदी सरकार आता कदाचित येणार नाही किंवा सत्ता स्थापन त्यांची होणार नाही किंवा सत्ता स्थापन झाली तरी ती टेकू त्यांना द्यावा लागेल. ते तसंच झालं आणि त्यानंतरच्या काळामध्ये महाराष्ट्रात वेगाने भारतीय जनता पार्टी प्रणित राज्यातल्या सरकारच्या विरोधातले वारे वाहू लागतील असं वाटलं होतं. थोड्या बहुत प्रमाणामध्ये तेव्हा तसं ते झालंही, पण नंतरच्या काळात तुम्ही बघतात की सध्याची निवडणूक जी आहे ती टफ झालेली आहे असं मला वाटतं. अच्छा, म्हणजे लोकसभेच्या वेळी जे वातावरण होतं, जे मवियाने निर्माण केलेलं वातावरण होतं त्याचा इफेक्ट आता थोडासा ओसरत आलाय
आणि कुठेतरी पुन्हा महायुती स्वतःला पटलावर आणण्याचा प्रयत्न करते. पूर्णपणे ओसरलाय असं म्हणण्याचं धाडस मी करणार नाही. त्याचं हं. कारण असं आहे, की ज्या पद्धतीने या राज्याचे नेते, देशाचे माजी कृषी मंत्री शरद पवार यांनी एक मोट बांधली. साधारणतः एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नवं सरकार सत्ता स्थापन झाल्यानंतर ज्या वेगाने सगळीच समीकरणं बदलली आणि त्यानंतर खरं तर विरोधी पक्षात बसलेल्या महाविकास आघाडीला फार पळताभुई थोडी होईल असं वाटत असताना ज्या पद्धतीने सर्वांना एकत्र आणण्याची किमया म्हणा ती शरद पवार यांच्या नेतृत्वात झाली. त्यांनी विधानसभा निवडणुकीला सामोरं जाताना जे बदल जनतेमध्ये त्यांना अभिप्रेत होते त्यासाठी बरेच परिश्रम घेतले. अच्छा. ते प्रयत्न शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून सुद्धा झाले आणि काँग्रेसने, ज्याला आपण म्हणतो की एक पद्धतीने गलित गात्र झाली की काय काँग्रेस असं वातावरण असताना त्यामध्ये संजीवनी प्रदान करण्याचं काम केलं. त्याच्यामुळे आता सध्या विधानसभा निवडणुकीला सामोरं जात असताना काँग्रेस गलित गात्र आहे किंवा महाविकास आघाडीचा प्रभाव ओसरला आहे असं म्हणता येणार नाही. म्हणून मी जे आधी म्हणालो की निवडणूक ही टफ होणार आहे एवढं मात्र निश्चित आहे. बरोबर बरोबर. सर, जनरल आपल्याला बघताना असं आढळतं की महाविकास आघाडीची एक स्ट्रॅटेजी होती, जसं कास्ट सेन्ससची डिमांड करणे किंवा असं समजू शकता वेगळ्या वेगळ्या प्रवर्गातील लोकांना आरक्षणाच्या मुद्द्यावर त्यांचा असंतोष उफाळून आणणे, यात ते बऱ्यापैकी सक्सेसफुल झाले आहेत असं वाटतं आहे की यामागेही पडद्यामागे अजून काही स्ट्रॅटेजी एमव्हीएची आहे? तुम्ही एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की एमव्हीएची ही जी काही राज्यस्तरीय स्ट्रॅटेजी आहे किंवा जे काही डावपेच आहे, जी रणनीती त्यांनी आखलेली आहे, त्याचा मूलाधार जो काही आहे तो लोकसभा निवडणुकीतल्या नरेटिव्हवर आधारित आहे. आता तुम्हाला माहिती आहे की 400 पारच्या घोषणेने भारतीय जनता पार्टीतल्या कार्यकर्त्यांचं मनोधैर्य वाढेल असं त्या पार्टीतल्या लोकांना किंवा धुरीणांना वाटणं स्वाभाविक होतं. पण त्याचा अगदी उलटा परिणाम आपल्याला दिसला. आणि त्याला एक काउंटर स्ट्रॅटेजी ज्याला आपण म्हणतो ती मूलतः काँग्रेसच्या वरिष्ठांनी आखली आणि हे सर्व आसुरी बहुमत ज्याला आपण म्हणतो ते आरक्षण संपवण्यासाठी यांना हवं आहे. भारतीय जनता पार्टीतल्या काही छुटपुट नेत्यांनी तसं सुतोवाच केलं होतं आणि ते त्याला काय म्हणतो ती आपत्ती निस्तरता त्यांना फार वाट लागली त्यांची अक्षरशः. तर मला हे म्हणायचं आहे की ते नरेटिव्ह सेट झालं असताना आणि भारतीय जनता पार्टीला त्याचा पुरेसा फटका बसला असताना त्यातून उभारी घेणे म्हणजे तुमच्या लक्षात येत असेल की आधीच्या टप्प्यातील लोकसभेची जी काही निवडणूक होती त्या तुलनेत नंतरच्या टप्प्यांमध्ये पंतप्रधानांना ज्या पद्धतीने एका मुद्द्याभोवती आपलं भाषण गुंफावं लागलं, ती साखळी न तोडता सतत आम्हाला आरक्षण संपवायचं नाही आहे, संविधानाची छेडखानी आम्हाला करायचं नाही आहे, म्हणजे स्पष्टोक्ती किंवा खुलास्यांवर आधारित समजा जर पंतप्रधानांचं भाषण होत असेल तर याचाच अर्थ काँग्रेसचे डावपेच तेव्हा यशस्वी झाले होते. बरोबर. आणि त्या बरहुकूम आपल्याला आपल्या प्रचाराची रणनीती बदलावी लागली होती याची कबुली भारतीय जनता पार्टीच्या सर्व वरिष्ठ नेत्यांनी दिली. बरोबर. म्हणजेच एरवी तुम्ही आधीच्या 2 निवडणुकांमध्ये बघितलं होतं की भारतीय जनता पार्टी लोकप्रचार आणि लोकधारणा, हा प्रचार म्हणजे लोकांमध्ये पर्क्युलेशन असतं आणि धारणा म्हणजे त्याचा दृढनिश्चिती असते. बरोबर. तर या धारणा तयार करण्यासाठी आधीच्या 2 निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीला तेवढं यश आलं होतं. अलीकडेची निवडणूक जरी त्यांनी जिंकली असली तरी मला असं वाटतं की काँग्रेसनी दृढ केलेल्या एका प्रचाराभोवती ते फरफटत गेले. म्हणजे यावेळी नॅरेटिव्ह काँग्रेसने सेट केलं आणि त्याला काउंटर भाजप करत आलं. या अगोदर नॅरेटिव्ह भाजप सेट करायचं आणि काँग्रेस त्याला काउंटर करत आणायचं. बिलकुल. द सिच्युएशन वॉज समवेअर लाईक डेफिनेट. सर, लोकसभेच्या पराभवानंतर म्हणजे आपण म्हणूया की महाराष्ट्रात तर सपशेल भाजपचा पराभव झाला लोकसभेत. एक फेज आला जिथे सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये बऱ्यापैकी मरगळ होती, सगळे थकलेले किंवा हारल्यासारखे वागत होते, जवळपास जनतेच्या मनात तसं काहीतरी बिंबवलं जात होतं.
थोडं बहुत त्याला मीडियाने पण साथ दिली. खूप जास्त असं म्हणू शकता पटलावर वारंवार मवियाच्या न्यूज चालवण्यात आल्या. पण अचानक हरियाणाचं इलेक्शन आलं. त्याचा जो अनपेक्षित रिझल्ट आला, यातनं एक उभारी मिळाल्यासारखी ऍटलिस्ट नॉर्मली साधारण जनतेला जाणवत आहे. काय वाटतं की नेमकं लोकसभेच्या पराभवानंतर भाजपने आपल्या स्ट्रॅटेजीज मध्ये काय बदल केलेला आपल्याला लक्षात येतोय? एक गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो की भारतीय जनता पार्टी हे स्वतंत्र भारतातील अशा एका राजकीय पक्षाचं नाव आहे की जो पक्ष 24/7 सतत इलेक्शन मोडमध्ये असतो. बरोबर. एक काळ आपण असा बघितला होता, म्हणजे जनसंघाचा काळ तर आम्ही बघितला नाहीये, पण आपण वाडवडिलांकडून जे काय ऐकतो आहे की तेव्हा आपल्याला पराभवासाठीच लढायचं आहे अशी भावना जनसंघाच्या लोकांमध्ये होती, म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या पूर्वसुरींमध्ये होती. आपल्याला पडायचं असतानाही लढण्याची जी काही उर्मी असते ती फार म्हणजे त्याला काय म्हणतात की त्याला दाद द्यावी अशी असते. आता तो काळ भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी बघितला असताना, संघाच्या किंवा जनसंघाच्या नेत्यांनी बघितलं असताना, अलीकडचं भारतीय जनता पार्टीचं जे काही रूप आहे हे सुधारित आणि अद्ययावत आणि तंत्रस्नेही रूप आहे. तुम्ही लक्षात घ्या. आता भारतीय जनता पार्टी, तुम्ही जे हरियाणाचा उल्लेख केला किंवा आधीच्या लोकसभा निवडणुकांचा उल्लेख केला, हा द्वेषाने लढणारा पक्ष आहे. एक काळ आपण आपल्या देशाने बघितला की त्याला स्वातंत्र्य आंदोलनाची पार्श्वभूमी असल्यामुळे काँग्रेस हा आपला पक्ष आहे असं देशातल्या सर्वांना वाटायचं. एक गोष्ट लक्षात घ्या की म्हणजे थोडं विषयांतर होईल, पण भारतीय जनता पार्टी किंवा काँग्रेसचं सध्याचं राजकारण तुम्ही बाजूला ठेवा, पण आधीच्या काळात हिंदू महासभा, मुस्लिम लीग किंवा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस यांचं राजकारण तेव्हा तुम्ही बघितलं होतं. तेव्हा नव्या भारताची स्थापना झाली होती, पाकिस्तानच्या फाळणी झाली होती, नवं राज्य देश निर्माण झाला होता. त्यामुळे भारतातल्या लोकांना शत्रू म्हणून मुस्लिम लीग वाटायची, शत्रू राष्ट्र म्हणून पाकिस्तान वाटायचं. आणि जेवढी शत्रुत्वाची भावना त्या पक्ष किंवा त्या देशाविषयी होती तेवढीच आत्मीयता काँग्रेसविषयी होती. त्याच्यामुळे तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की हिंदू महासभा असेल किंवा अन्य पक्ष असतील, त्यावेळेस इव्हन तुम्ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे लोक सुद्धा बघा, त्यांना प्रतिस्पर्धी पक्ष म्हणून काँग्रेस वाटत असेल, पण काँग्रेस हा आपला शत्रू पक्ष आहे असं त्यांना कधी वाटलं नाही. त्याचं कारण ज्या नेत्यांनी त्यांच्यासोबत काम केलं होतं ते सुभाषचंद्र बोस असतील, सरदार वल्लभभाई पटेल असतील किंवा राष्ट्रपिता महात्मा गांधी असतील, किंवा आपले ज्यांनी देशाला एक नवं रूप दिलं ते पहिले आद्य पंतप्रधान आपले जवाहरलाल नेहरू असतील, तर यांच्याविषयी एक आत्मीयता तेव्हाच्या नवतरुणांमध्ये होती. आता आपण डायरेक्ट या परिप्रेक्षावर येऊ की ही जेव्हा निवडणूक तुम्ही बघता तर त्यामध्ये हा इतका मोठा तुम्ही लोकसभेचा कॅनव्हास तुम्ही बघितला. या लोकसभेच्या कॅनव्हासमध्ये फक्त आरोप प्रत्यारोप नाही झाले, तर एक म्हणजे त्याला काय म्हणतात की शत्रुत्व किंवा वैरत्व काय असते याची परिसीमा या काळामध्ये राजकीय पक्षांनी गाठली. की म्हणजे दुश्मनी जमकर करो मगर ये गुंजाइश रहे, फिर कभी दोस्त बन जाए तो शर्मिंदगी न हो, अशा पद्धतीचं एक वचन ज्याला आपण म्हणतो ते आपल्या भारतीय राजकारणामध्ये होतं. म्हणजे प्रतिस्पर्ध्याकडून वैरत्वाकडे जाणारी निवडणूक कशी असावी ही लोकसभेपर्यंत जे ठोकताळे आपण बघत होते. अलीकडच्या काळामध्ये जेव्हा आपण महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीकडे बघतो तेव्हा असं लक्षात आलंय की ही रसातळाला चाललेली निवडणूक आहे. या देशाचा लोकशाहीचा कणा जो संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केला होता तो परस्परांबद्दलच्या मताविरोधांचाही आदर करणारा होता. बरोबर. पण अलीकडे मात्र मतभेद मनभेद हे जाऊन आपण हेत्वारोपावर उतरलो आहे. हा, म्हणजे मला असं एक पर्सनली पण असं वाटतं सर, म्हणजे सगळ्या महाराष्ट्राला पण असं वाटतं की हे जे सकाळी 9 वाजता वालीची प्रेस कॉन्फरन्स मॅटर आहे, आपण कोणते शब्द वापरावे, किती वापरावे, बरं रोज तेच गावं का, तर कुठेतरी म्हणजे ज्या पातळीवर उतरून वारंवार टीका केली जाते, तुम्ही एका माजी मुख्यमंत्र्यांना वेगळ्या वेगळ्या प्रकारचे नावं देत चालले आहात. त्यानंतर असं म्हणू शकता की लगेच या पक्षातनं त्या पक्षात उड्या मारणार. आता तर असं झालंय, जसं जसं लिस्ट फायनल झाली, भाजपनी पहिली लिस्ट काढली, लगेच कितीतरी म्हणजे शरद पवार गटामध्ये जे हे चालू आहेत एंट्रीज, ह्याच्यातनं असं जाणवतं का सर की जिम्मेदारी ही दोन्हीकडनं घेतल्या गेली पाहिजे होती.
जी कोणीच नाही घेत आहे, कोणताच गट नाही घेत आहे. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की आधीच्या काळामध्ये आतापर्यंत जी काही राजकीय अस्पृश्यता आपल्या देशामध्ये दिसत होती, म्हणजे अमुक एका पक्षामध्ये आम्ही कधीच जाऊ शकत नाही, ही राजकीय अस्पृश्यता कशामुळे आली होती? वैचारिक कणखरतेमुळे आली होती. विचारधारा जी काही आहे त्याच्यामुळे असं वाटत होतं की आमचे हे विचार आहेत, या विचारांचं समर्थन करत असताना आम्ही तुमच्या विचारांना उत्तर देऊ, प्रत्युत्तर देऊ, पण आम्ही आमची हयात जरी गेली तरी पण आम्ही तुमच्या पक्षात येऊ शकत नाही असं वाटणारी प्रजा ज्याला आपण म्हणतो ती आपण बघितली आहे अलीकडच्या काही काळापर्यंत. म्हणजे राष्ट्रीय संस्कृत संघाची मंडळी असेल किंवा म्हणजे कट्टर कम्युनिस्ट मंडळी सुद्धा असेल की ही विचाराची बांधिलकी काय असते हे त्यांच्याकडे पाहून आपण अनुभवलं. आता तुम्ही जो मुद्दा किंवा प्रश्न विचारला त्याची सुरुवात अशी झालेली आहे की अलीकडे हा जो राजकीय अस्पृश्यतावाद कशामुळे संपला, हा हव्यासामुळे संपला. आणि हा हव्यास इतका वाढलेला आहे आणि आपण आरोप करून समजा जर दिवसभर चर्चेत राहू शकतो ही प्रूव्हन फॅक्ट ज्याला आपण म्हणतो. सकाळी 9 वाजता सगळ्यांना ते प्रूव्हच झालं महाराष्ट्राला. मग दिवसभर समजा जर आपल्याला एखादी टॅगलाईन चालवायची असेल तर ती टॅगलाईन आपल्याला द्यायची आहे असा दंडक समजा जर कोणी जोपासला असेल तर तो अव्हेरण्याची ताकद जनतेमधली कमी झाली आहे असं मला वाटतं. बरोबर. आणि हे नरेटिव्ह जे म्हणजे दैनिक नरेटिव्ह ज्याला आपण म्हणजे दैनिक कथन, रोज आमचं नाव एवढ्या तास तरी चाललं पाहिजे, त्याच्यासाठी 2 कॉन्ट्रोवर्शियल स्टेटमेंट आम्हाला द्यायचे आहे. इव्हन अलीकडे तर कॉन्ट्रोवर्शियल स्टेटमेंटच नाही, एखादी मोठी घटना समजा जर घडली असेल आणि त्याचा आघात किंवा त्याचा प्रभाव समजा जर दिवसभराचा संपवायचा असेल तर त्याला काउंटर घटना घडवण्याचं सुद्धा स्ट्रॅटेजी अलीकडच्या राजकीय नेत्यांनी केलेली आहे. आणि त्याच्यानुसार असे पोतडीतले माणिक जसे काढतात ना तशा पद्धतीने ठेवणीतले मुद्दे काढून त्या वेळेस असे फेकून राजकीय लोकांना तर एकमेकांशी भांडण्याचं ची कला आपण बघितलीच आहे, पण सामान्य जनतेने सुद्धा त्यात कौशल्य हासिल केलं आहे की काय, मग एकाच्या मागे लागलं तर मग काही जणांनी दुसऱ्याच्या मागे लागायचं. तर ही सगळी दैना आहे आणि मला असं वाटतं की हा म्हणजे काय बोलावं याच्यापेक्षा काय बोलू नये याचं भान असणे, याला एक सुंदर शब्द आहे तो म्हणजे विवेक. बरोबर. तो आपण हरवला आहे. सामान्य जनतेमधला विवेक हरवल्यामुळे मला असं वाटतं की ही अवस्था आली आहे. आणि जो मूळ प्रश्न होता की हरियाणा नंतर काही बदलली आहे की काय बात, मी त्याच्याकडे येतो की मला असं वाटतं की आधीच्या प्रमाणामध्ये ज्या पद्धतीने महायुतीला आपल्याला ही निवडणूक खूपच कठीण आहे असं वाटत होतं, तर हरियाणा निवडणुकीमुळे मला असं वाटतं की त्यांचे हौसले बुलंद झाले असतील. पण याचा अर्थ ही निवडणूक पुन्हा एकतर्फी आहे असं मला मुळीच वाटत नाही. एकतर्फी तर सर संपूर्ण महाराष्ट्रात असं चालू आहे की कुठे किती काट्याची टक्कर चालू आहे. बरोबर बरोबर. फक्त ते म्हणजे त्याचा पर्स्पेक्ट असा होता या प्रश्नाचा की ह्याच्यामध्ये आता पडद्या आड जसं आपण म्हणूया महायुतीचे असं समजून चला की विविध मीडिया थ्रू जे इश्यूज येत आहेत, बरोबर, त्यांची स्ट्रॅटेजी डोळ्यासमोर येते. एकतर आपण विकासावर बोलूया, दुसरा हिंदुत्व हा मुद्दा असेल, आणि तिसरं बऱ्याचशा लोकांना लुभावून देणाऱ्या योजना, आपण लाडकी बहीण योजना म्हणू किंवा वयोश्री योजना म्हणूया, ह्या 3 सर प्रमुखतः डोळ्यासमोर येणार आहेत. पण बॅक ऑफ द यू कॅन से कर्टेन्स, पडद्याच्या पलीकडली काय नेमकी स्ट्रॅटेजी महायुतीकडनं तुम्हाला दिसते? नाही, कसं आहे माहितीये का, एक स्ट्रॅटेजी फक्त महायुतीचीच म्हणून नाही, की या सर्वच राजकीय पक्षांची एक स्ट्रॅटेजी ठरलेली आहे. येन केन प्रकारेन सत्ता हासिल करायची, सत्ता मिळवायची. आणि हे एकदा मोटिव्ह ठरलं असताना आजपर्यंत ज्या गोष्टी आपण केल्या नाही त्या करत असतानाही त्या मुद्द्यांना निलाजरेपणे समोर जायचं, ही मला वाटते स्ट्रॅटेजी ठरलेली आहे. आणि हे जे एक्झाम्पल कोट करता येतील का? दिस वॉज अ रिअली गुड पॉइंट. नाही, मला म्हणजे अलीकडे कसं आहे माहितीये का की खूपच समजा जर स्पष्ट उदाहरण द्यायचं झालं तर अलीकडच्या काळामध्ये माझ्या एखाद्या उमेदवाराला मला समजा जर उमेदवारी द्यायची आहे, मनात आहे माझ्या, पण मी देऊ शकत नाही. काही मर्यादा असतात, राजकीय पक्षांच्या मर्यादा मोठ्या असतात. राजकीय एकनिष्ठ कार्यकर्त्यांचं मन राखणे आणि तेही निवडणुकीच्या काळात राखणे ही तर नेतृत्वाची खरी कसोटी असते. पण असं असताना समजा जर माझं मन राखणं होत नाही तर मी काय म्हणायचो
की पुढे जिल्हा परिषद निवडणुका होणार आहेत, हम्म. नगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत, आपण महामंडळ वाटणार आहोत, परिषदांच्या नियुक्त्या सुद्धा आपण 6 शिल्लक ठेवल्या आहेत. तर त्याच्यामुळे त्यातून आपण काहीतरी तुझी तजवीज करू अशी आश्वासनांची खैरात वाटताना आपण राजकीय पक्ष बघितले होते. अलीकडच्या काळामध्ये ताजं उदाहरण मी काही द्यायची गरज नाही, पण माझ्या पक्षात समजा जर मला तुला उमेदवारी देता येत नाही तर माझा हा अमुक अमुक मित्र पक्ष आहे, तू त्याच्याकडून लढव. म्हणजे माझी तुझी आणि माझी पक्षनिष्ठा अभंग राखण्यासाठीच पक्ष बदल. बरोबर. आता ही समजा जर तडजोड मध्ये जर का दुसऱ्या पक्षाला जागा गेली की आपलाच कॅन्डिडेट त्या पक्षात टाकायचं, त्या पक्षात टाकायचं, एवढी याला आपण वैचारिक परिपक्वता म्हणू की संधी साधूपणा, हा आता प्रत्येकाने याच्यावर विचार करायचा आहे असं मला वाटतं. बरोबर बरोबर. सर, ह्यामध्ये एक असं जाणवतं, म्हणजे मला ऍक्च्युअल उत्तर काय हवं आहे किंवा अजूनही माझ्या डोक्यातनं काय क्लॅरिफिकेशन निघत नाहीये की महायुती वर्सेस MVA. तर महायुतीच्या काय पडद्या मागच्या हालचाली चालू आहेत ज्या आपल्याला सामान्य जनतेसमोर येत नाहीये, आणि महाविकास आघाडीच्या पडद्या मागच्या काय स्ट्रॅटेजीज आहेत ज्या आपल्याला मीडिया थ्रू समोर येत नाहीये, ह्या आपण आपल्या चॅनल थ्रू आणायच्या. नाही, अशा बऱ्याचशा घटना आहेत की म्हणजे आता अलीकडे तुम्ही बघितलं की अनिल देशमुखांनी एक पुस्तक लिहिण्याचं जाहीर केलेलं आहे, किंवा मला वाटतं त्यांचं पुस्तक काहीतरी येत आहे, डायरी ऑफ होम मिनिस्टर वगैरे वगैरे. आता कसं आहे की तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की ज्या कारणांसाठी तत्कालीन गृहमंत्र्यांना बिहाइंड द बार जावं लागलं, म्हणजे तो जो काही अनुक्रम आहे, म्हणजे मी त्यातल्या लिप्त असलेल्या पोलीस अधिकारी किंवा प्रशासकीय अधिकाऱ्यांचं नाव घेणार नाही, कारण ते सबज्युडाइज्ड असल्यामुळे किंवा एखादे न्यायप्रविष्ट असल्यामुळे आपण त्याच्यावर भाष्य करण्याची गरज नाही असं मला वाटतं. पण तुम्ही एक बघा की पडद्या आड काय किंवा पडद्याच्या समोर काय, ह्या ज्या काही घटना आहेत ह्या महाराष्ट्राला म्हणजे सुन्न करणाऱ्या आहेत. हो, आहेतच. आणि ज्या पद्धतीने राजकीय लोकांचं, म्हणजे पुन्हा तेच आहे की अलीकडे महायुतीमध्ये सुद्धा ज्या नेत्याच्या भरोशावर मराठ्यांना काउंटर करण्याची स्ट्रॅटेजी महायुतीने आखलेली आहे, तो नेता सुद्धा कारागृहात जाऊन आलेला आहे. म्हणजे मनोवस्थांचं चित्रीकरण समजा जर एखाद्या राजकीय नेत्यांचं करतो म्हटलं तर पुढचा जो काही इतिहास लिहिला जाईल त्यावेळेस, म्हणजे तुम्ही छगन भुजबळांचं मी डायरेक्टच नाव घेतो की एक मोठे नेते आहेत, प्रतिष्ठित नेते आहेत, की एक काळ असा होता की ज्या युती सरकार मधल्या संबंधित यंत्रणेने आपल्याला बिहाइंड द बार किंवा गजाआड टाकलं म्हणून त्यांच्या मनात असंतोषाचे वारे वाहत असतील. एक काळ आता अलीकडचा आपण असा बघितला की त्याच युती सरकारमध्ये ते समाविष्ट झालेले आहेत, आणि पुढची स्ट्रॅटेजी ज्यांचे ते एकनिष्ठ म्हणून बाळासाहेब ठाकरेंचे गणल्या जात होते, त्या बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षातून ते बाहेर पडले, नंतर मग ते शरद पवारांचे एकनिष्ठ झाले, आज त्याच शरद पवारांच्या विरोधात ते लढत आहेत. आणि मराठ्यांचा नेता म्हणून शरद पवारांचा उल्लेख समजा जर किंवा जाणता राजा म्हणून आपल्या महाराष्ट्राच्या राजकारणात केला जात असला तर त्यांना काउंटर स्ट्रॅटेजी म्हणून यांचा एक मोठा नेता म्हणून उपयोग केला जातो आहे की काय, हे आपण सामान्य मतदार म्हणून बघतोय. तर ह्या ज्या काही आपल्या धारणा चेंज झालेल्या आहेत, हे चित्र जे काही चेंज होते आहे, तर त्याच्यामुळे एकच गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की पडद्या आड असो की पडद्याच्या समोर असो, सामान्य माणसाची मती किंवा विचारशक्ती जिथे संपते त्याच्या कितीतरी पलीकडून राजकीय नेत्यांची सुरू होते. आपण कल्पना सुद्धा करू शकत नाही अशा पद्धतीने राजकीय नेते विचार करत असतात. आणि अलीकडच्या सध्याच्या राजकीय दृश्यामुळे तर मी हे नक्की म्हणू शकतो की अशाही परिस्थितीमध्ये ज्या राजकीय नेत्यांना रात्री 10, 11, 12 वाजता शांतपणे झोप येते त्यांना तर सलामच करावासा वाटतो. पण सर, या सिच्युएशनची खरी सुरुवात उद्धव ठाकरेंनी नाही केली का? म्हणजे पूर्ण आपल्या आयडिओलॉजीला, जे वडील ज्यांनी संपूर्ण आपलं आयुष्य ज्या आयडिओलॉजीच्या अगेन्स्ट खपवून टाकलं, अगदी ऑन कॅमेरा त्यांनी सांगितलं की XYZ झुकते है सोनिया के सामने, आणि तुम्ही एका सत्तेच्या हव्यासापायी म्हणा किंवा जे काही तुमची भांडणं असतील भाजपसोबत, त्यासाठी अचानक आपली आयडिओलॉजी सोडली. एका जागेवर हे बिलकुल लक्षात आलं, म्हणजे लोकसभेचा पराभवाचं आकलन जेव्हा सामान्य जनता करते त्यावेळी क्लिअर होतं की महाविकास आघाडीच्या वोटिंगमध्ये
खूप मोठा पर्सेंटेज दलित आणि मुस्लिम समाजाचा अगदी इकट्ठा झाला, जो जनरली व्हायचा नाही. कधीतरी दलित समाजा बसपाच्या मागे जायचा, कधीतरी मुस्लिम समाजा MIMच्या मागे जायचा. तो पूर्ण इकट्ठा की जो कॅन्डिडेट भाजपला पाडू शकेल त्याच्या अगेन्स्ट आम्ही वोटिंग करूया. मग ते उद्धव ठाकरेंची शिवसेना असली तरी चालेल. आयडिओलॉजीचा पहिला मुर्दा रिसेंट त्याच्यात जर का कोणी पाडला तर तो आपण जर का आपण लेट्स अज्युम की आपल्याला कुठेतरी जर का ब्लेम सेट करायचा असेल तर तो उद्धव ठाकरेंपासून चालू होतो का? मला एकट्या उद्धव ठाकरेंना दोष देता येईल असं वाटत नाही, कारण शिवसेनेच्या एकंदरीतच राजकीय प्रणालीचं आकलन किंवा त्याचं गणित किंवा त्याचा ठोकताळा तुम्ही समजा लावतो म्हटलं, तुम्ही ताळेबंद लावून बघा. म्हणजे आता आपण बाळासाहेब ठाकरेंच्या काळामध्ये जाऊ. ज्या वेळेला तुम्ही बघितलं, इंदिरा गांधींना समर्थन देण्याची एक वेळ होती की जेव्हा पूर्ण सगळीकडे इंदिरा गांधींच्या विरोधात लोकमत तयार झालं असताना बाळासाहेब ठाकरेंनी इंदिरा गांधींची बाजू घेतली होती. म्हणजे आपण म्हणतो की काँग्रेस विरोध हाच समजा जर शिवसेनेचा अजेंडा असेल तर तशाही स्थितीमध्ये मुद्द्यांवर आधारित का होईना पण साक्षात इंदिरा गांधींना समर्थन देण्याचं धाडस शिवसेना प्रमुखांनी त्या काळात केलं होतं. त्याच्यानंतर मुद्दा पुन्हा वेगळा असेल, पण प्रतिभाताई पाटील यांना जेव्हा राष्ट्रपती बनवण्यात आलं होतं तर त्यावेळेस शिवसेनेनी आपल्या मित्रपक्षाच्या नाराजीचा सामना करून किंवा त्यांना कन्व्हिन्स करून काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा दिला होता. बरोबर. असे बरेच प्रकार आपल्याला सांगता येतील. आणि राहिली गोष्ट तुम्ही असं म्हणता की विचारांचं पार्थिव बघून समजा जर यांनी आपले मुद्दे बदलवले किंवा काही, तर हे बाळासाहेब ठाकरेंची विचार प्रणाली समजा हिंदुत्व प्रणित असेल तर प्रबोधनाची परंपरा प्रबोधनकार ठाकरेंच्या पासून त्यांच्या आधीपासून चालत आलेली आहे. म्हणजे देवळांचा धर्म आणि त्यांचं जे समजा जर पुस्तक तुम्ही वाचलं तर साधारणतः या सर्व एकंदरीतच समाज प्रणालीला उच्चवर्णीयांनी कसं भरीस पाडलेलं आहे, त्यांनी किती अन्याय अत्याचार केलेला आहे याचं रसभरीत नाही तर तथ्याधारित वर्णन प्रबोधनकारांनी केलेलं आहे. मग प्रबोधनाची परंपरा आता आम्ही जोपासतो असं समजा जर सोयीस्कर अर्थ काढून शिवसेना अलीकडे वागायला लागलेली असेल तर मला असं वाटतं की राजकीय पक्ष हा पर्याय जिवंत ठेवून जगणारी एक व्यवस्था आहे. बरोबर. मग आता आम्ही हे करतो, आता आम्ही ते करतो, पण या सर्व आधारावर तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की याच्यामध्ये एक काळ तुम्ही बघितला की हिंदुत्वाचा आधार घेतला म्हणून बाळासाहेब ठाकरेंच्या विरुद्ध लोक न्यायालयात गेले होते आणि त्यांना मतदानाचा हक्क हिरावायचा पासून तर इतकी चळवळ निर्माण झाली होती. पण ज्या हिंदुत्वाच्या एका शब्दोच्चारावर समजा निवडणूक लढवण्यावर बंदी येते की काय, असं वर्तमान आपल्या काही वर्षापूर्वी देशाने बघितलं असताना अलीकडच्या काळात मात्र हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या पाट्या झळकलेल्या तुम्ही आपण बघतोय. बरोबर. म्हणजे ज्या हिंदुत्वाला राजकीय प्रचारात साधा उच्चार करण्याचं सुद्धा धाडस कोणामध्ये नव्हतं, अलीकडच्या काळामध्ये शासकीय फलकांवर ते हिंदुत्ववाद तो जाऊन बसलेला आहे. म्हणजे हळूहळू आपण या धर्माधिष्ठित राजकारणाला मान्यता दिलेली आहे. बरं, दुसरीकडची प्रतारणा मी तुम्हाला सांगतो. म्हणजे अलीकडे राम मंदिराचं शिलान्यास बघितला, त्याच्यानंतर आता मंदिराचं शुभारंभ तुम्ही बघितलेला आहे. ज्या राम मंदिराचा खरा न्यायक म्हणून कल्याण सिंगांना आपल्या बाबरी कांडाच्या वेळेस आपण बघितलं होतं, बाबरी मशीद जेव्हा ध्वस्त झाली होती ते तेव्हा तुम्ही बघितलं होतं, तर त्याच कल्याण सिंगांनी इतका मोठ्या अयोध्या आंदोलनाचा जननायक असलेले कल्याण सिंग आपला पक्ष सोडून दुसरीकडे गेले होते. बरोबर. म्हणजे कशाची विचारनिष्ठा आहे? म्हणजे एखाद्या आंदोलनाचा नायक पद ज्यांना जनतेने प्रदान केलेला आहे किंवा त्यांच्या झोळीत टाकलं असतानाही नंतर मग त्यांचं विचार परिवर्तन झालं, मग ते आले वगैरे, हा भाग नंतरचा आहे. पण या राजकारणापायी आपण कोणत्या कोणत्या गोष्टींशी तडजोड करतो याचा आलेख समजा जर आपण तपासला तर आपल्याला असं लक्षात येतं की हे अजून पुढच्या काळामध्ये काय काय बघायला मिळणार आहे. हा व्ह्यू एकदम एक्सलंट होता सर, जो तुम्ही दिला ना तो बहुतेक आमच्या विचारसरणीत सहजासहजी येत नाही, जो तुम्ही प्रोव्हाइड केलाय आज. सर, हे सगळं घडत असताना जनरल सध्या आपण असं म्हणूया की 50-50 वर फाईट आलेली आहे MVA आणि महायुतीची. ऍटलिस्ट आजच्या तारखेला आपल्याला असं वाटत आहे.
पुढे जाऊन ते अजून चित्र बदलेल, तिकीट वाटपानुसार अजून काय होईल, कोण कोणते कॅन्डिडेट लोकल मुद्द्यांवर लढल्या जाईल. पण असं जाणवतं का सर कुठेतरी की जी काँग्रेसला आपण सेंट्रिस्ट म्हणून बघायचो, सेंट्रल आयडिओलॉजी, बीजेपी वॉज अ राईट विंग आयडिओलॉजी, ती काँग्रेस जरा जरा आता डावीकडे झुकत चालली आहे? त्याचं कारण सांगतो ना, की फक्त भारतात म्हणून नाही, तर जगभरामध्ये समजा जर राईट विंगला मिळणारा पाठिंबा जो काही असतो, तर त्याचे रिपल्केशन्स किंवा त्याचे परिणाम असे होत असतात. मग समजा जर उजव्या विचारसरणीला किंवा भारतीय जनता पार्टीला देशभरामध्ये पाठिंबा मिळत आहे, समर्थन मिळत आहे असं जाणवल्यानंतर मग त्याच्या विरोधातल्या सर्व मतांना एकसंध करण्याची ऑब्व्हियसली जबाबदारी कोणाची असेल तर ती काँग्रेसची असते. बरोबर. आणि त्यामुळे फक्त लेफ्टिस्ट काँग्रेस होते असं समजायचं काही कारण नाही. कारण मी तुम्हाला पुन्हा सांगतो की आता या लेफ्टिस्टचा गड जो काय होता, म्हणजे पश्चिम बंगालचं आपण उदाहरण घेऊ, की पश्चिम बंगालमध्ये डाव्यांना अक्षरशः जमीनदोस्त करून ममता बॅनर्जी यांनी मोठं यश संपादन केलं. बरोबर. तर त्या तिथे पश्चिम बंगालमध्ये त्या डाव्यांहूनही डाव्या झाल्या होत्या. हो. त्यांना तशी प्रतिमा तिथे रंगवावी लागली, त्या प्रतिमे बरहुकूम त्यांना तसं वागावं लागलं आणि डाव्यांपेक्षाही मी चांगले रिझल्ट तुम्हाला तुमच्या मनात असलेल्या विचारांचे देऊ शकते हे सामान्य मतदारांपर्यंत जेव्हा ममतांनी बिंबवलं, त्याच्यामुळे त्यांना तो रिझल्ट मिळाला. आता तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की समजा जर सगळ्याच लेफ्टिस्ट मध्ये समजा जर जायला लागली बा काँग्रेस असं तुम्हाला वाटत असेल, तर काँग्रेसनी अनेक मंदिरांमध्ये जाण्याचा सपाटा लावलेला आहे. बरं. काँग्रेसनी हिंदू मतांना अपीज करण्याचा किंवा समजा जर तुम्ही राम किंवा कृष्णाची आराधना करता असं म्हटलं तर हम तो भगवान शिव के उपासक है असं म्हणत पुन्हा हिंदू मतांवर एक ज्याला आपण म्हणतो की त्यांना आपल्याकडे आकृष्ट करण्याचा प्रयत्न चालवलेला आहे. त्याच्यामुळे सध्याचा काळ असा आहे, मी तुम्हाला खात्रीने सांगतो की जो एक काळ होता की समाजवादी धर्मनिरपेक्ष राष्ट्र म्हणून इन्क्लुजन झाल्यानंतरचा बराच वर्षाचा काळ जो काही धर्म हा घरात असावा आणि समाजामध्ये मात्र आपण धर्मनिरपेक्ष प्रतिमा घेऊन आपल्या देशामध्ये वावरलो पाहिजे. कारण हा देश असा आहे की या देशामध्ये पाकिस्तानात राहतात त्याच्यापेक्षा जास्त मुस्लिम आपल्या देशात राहतात. बरोबर. मग त्या मुस्लिमांच्या सहसंबंधात जर आपल्याला वागायचं असेल, वावरायचं असेल, तर इथे झालेला कुठलाही दंगा, इथे आलेला कुठलाही दगड हा आपल्या राष्ट्रीय संपत्तीची हानी करणारा असतो. मग हा देश समजा जर आपला असेल तर आपल्या देशाची हानी होऊ नये, आपल्यावर दगड येऊ नये याची काळजी आपण घेतली पाहिजे. आणि हे समजा जर करायचं असेल तर सर्वांमध्ये बंधुत्व निर्माण केलं पाहिजे. ही भावना सर्वांमध्ये संक्रमित करण्याचं खरं श्रेय भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला जाते. स्वातंत्र्यकालीन काँग्रेस आणि राजकीय काँग्रेस याच्यामध्ये फरक जरी असला तरी तो प्रवाह काँग्रेसनी संक्रमित केला देशामध्ये. पण अलीकडच्या काळामध्ये काँग्रेसनेही अनेक तडजोडी केल्या. काँग्रेसचा मुस्लिम धार्जिणेपण असेल किंवा काँग्रेसनी हळूहळू रुजवलेला जातीयवाद सुद्धा असेल, तर त्याचीच फळं आता सध्याच्या काळामध्ये काँग्रेसला भोगावी लागत. प्रश्न तिथेच येणार होता की सर अचानक म्हणजे एका समाजाचं असं म्हणू शकता आंदोलन जे वरच्या म्हणजे पटलावर येत आहेत, मधातच मराठा समाजाचं आंदोलन येत आहे, कुठे धनगर समाजाचं आंदोलन उभं राहत आहे. जरी मराठा समाजाची जी मागणी आहे ती जुनी आहे, तर आता असं होत चाललंय की समाज छोट्या छोट्या गटांमध्ये वाटून मग ह्या वोट्सला स्प्लिट करायचं. म्हणजे माझा प्रश्न खूप स्ट्रेट आहे सर, थोडासा कडू आहे तो बऱ्याच जणांसाठी, पण खूप स्ट्रेट आहे इथे की आपल्याला दलित आणि मुस्लिम समाजाचे वोट मिळतच आहे. जो हिंदू समाज संपूर्ण भाजपकडे गेला होता एक हिंदू म्हणून, त्याला आता आपण वेगळ्या वेगळ्या फ्रॅक्शन मध्ये कट करायचं आणि मग त्यातली काही वोटं मिळवली की आपण जिंकूया. या माइंडसेटकडे जरा आपण असं म्हणू शकतो की इंडिया ब्लॉक मूव्ह होतोय का? जाती आधारित मतांवरचा डोळा हे अलीकडील राजकीय समीकरण आहे असं बिलकुल समजू नका. हा आपण राजकीय 2014 मध्ये एक हा चेंज झाला होता की जवळजवळ सगळा हिंदू समाज एकवटून वन साइड गेलेला. 14 पासून मोदी एरा म्हणूया आपण त्याला, तो आता पुन्हा फ्रॅक्शन मध्ये वाटणं चालू झालंय का? त्याच्या आधीपासून समजा जरी आपण बघितलं तरी आम्ही जातीपातीवर आधारित
उमेदवारांना तिकिटा देत नाही असा उच्चारवाद बोलणाऱ्या सर्व राजकीय पक्षांनी जाती आधारातच उमेदवारी वाटलेली आहे अक्षरशः. बरोबर. म्हणजे कोणाला वाईट वाटलं तरी खऱ्या अर्थाने जातपात न मानणारा अलीकडच्या काळातला आपण बघितलेला नेता म्हणजे बाळ ठाकरे होता. बरोबर. बाळासाहेबांनी ज्या पद्धतीने जातींची पर्वा न करता तिकीट वाटली होती, हो, ते धाडस किंवा ती हिंमत अलीकडचे राजकीय नेते दाखवतील का? ऑटोवाल्यापासून पांठीलावाल्यापासून प्रत्येक कोणालाही तिकीट तर त्यांनी तो प्रयोग केला होता. पण अलीकडच्या काळामध्ये म्हणजे तुम्हाला आठवत असेल की भारतीय जनता पार्टीनी एक माधव फॉर्म्युला आणला होता की माळी, धनगर आणि वंजारी या सगळ्यांची एक मोठ बांधून, म्हणजे महाराष्ट्रात समजा जर मराठा डॉमिनन्सी आपल्याला जाणवत असेल तर त्याला काउंटर करण्यासाठी हा एक माधव फॉर्म्युला होता. आणि त्या अंतर्गत एका ओबीसी समाजाची समजा जर मोठ बांधली आपण तर तो एक आपल्याला त्याचा चांगला रिझल्ट येऊ शकला आणि भारतीय जनता पार्टीला त्याचा चांगला फायदा सुद्धा झाला. आदिवासी समाज समजा जर असेल किंवा दलित समाजापैकी समजा जर मातंग समाज समजा असेल, हिंदू दलित आपण ज्याला आपण म्हणतो, तर अशा लोकांना आपल्या कार्यकारिणीपर्यंत नेण्याचं, म्हणजे इव्हन भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष बनवण्यापर्यंत ची एक खेळी म्हणा किंवा तो एक धैर्य ते भारतीय जनता पार्टीने दाखवलं. आता भारतीय जनता पार्टीला असे प्रयोग करणं आवश्यक याच्यासाठी होतं की आपल्याला स्वातंत्र्यानंतर पुढील अनेक वर्ष विरोधातच काम करायचं याची खुणगाट त्या नेत्यांनी बांधली होती. बरोबर. म्हणजे मागचे 3 समजा जर आता तुमचे मागचे 10 वर्ष समजा घेतले आणि ही नवीन लोकसभेची टर्म सुरू झालेली आहे, तरी काँग्रेसवाल्यांना असं वाटतं की आमचं केंद्रात सरकार कधी येणार. तर त्यांनी मागच्या 60 वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीने जो एक संयम दाखवला, जनसंघाच्या नेत्यांनी आपलं सरकार येत नसताना ज्या दृढ प्रणालीने त्यांनी आपलं राजकीय कसबपणाला लावलं, तर मला असं वाटतं की त्यांच्याकडून त्यांनी काँग्रेसवाल्यांनी शिकलं पाहिजे. आणि जातीपातीच्या राजकारणाचा जेव्हा आपण विचार करतो तर तेव्हा एक आणखी गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की ही जी काही आरक्षण संपवायचं आहे या नरेटिव्ह मध्येच कुठंतरी तुम्ही एका ठराविक जातीला फेवर करतायत असं नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न या देशातल्या एका मोठ्या पक्षाकडून झाला होता. आणि भारतीय जनता पार्टीने मात्र ते डिफेन्सिव्ह याच्यासाठी झाले होते की त्यांच्यावर आधीच तो एक शिक्कामोर्तब झाला होता की नाही तुम्ही करणारच आहात बा म्हणून. बरोबर. मग ह्या जाती आधारित डोक्यात असलेल्या संकल्पना बाह्य रूप देण्याचा प्रयत्न या राजकारणातून झालेला आहे. असं असताना सुद्धा म्हणजे हे आपण एकीकडे झालं की दलित आणि मुस्लिम यांना वोट बँक म्हणूनच यांचा फार मोठा उपयोग झालेला आहे, तो नेहमीच झालाय. आणि माझं नेहमी म्हणणं आहे की म्हणजे या देशातल्या दलितांनी खूप भोगलेला आहे. बरोबर. म्हणजे आपल्या महात्मा गांधींनीच असं म्हटलं होतं की त्यांना बाबासाहेबांनी समजावून सांगितलं होतं की दलितांवर कशा प्रकारे अत्याचार झाले. बरोबर. आणि गांधीजींनी असं म्हटलं होतं की ही इतकं तुमच्या वाट्याला जे काही आलं ते मला समजा जर वाट्याला आलं असतं तर मी खचून गेलो असतो. मग इतके अत्याचार दलित समाजाने सोसले आहेत. पण दलित समाजाने एवढे मोठे अन्याय सोसले असताना या देशामध्ये मुस्लिम समाजावर जो काही मानसिक अत्याचार झाला ना त्याची पुरेशी चर्चा झाली नाही असं मला वाटतं. कारण मुस्लिमांना अजूनही म्हणजे कोणी पण म्हणजे काही झालं की पाकिस्तान में निकल जाओ, नाही तो तुम्ही तर मुस्लिमच आहे, देतात ना सर मिलिटन्सी में आपका ये क्यों है. हिजबुल्लाचा जो कमांडर आहे नसरल्ला तिथे मारला जातो, त्याच्यासाठी तुम्ही भारतात दगडफेक करताय, तर हे कारण कोण देतं सर? समाज देतोय. समाजाच्या एका मोठ्या व्यक्तीने समोर पटलावर येऊन सांगायला पाहिजे की ते एक टेरर ऑर्गनायझेशन आहे, त्यांची भांडणं तिथे आहे, तुम्ही इथे त्याचा मोर्चा काढून जर का दगडफेक कराल पुन्हा पूर्ण समाज देत नाही, पूर्ण समाज देत नाही, अशिक्षित समाज. आपण असं समजूया सर, अमरावतीची एक घटना जर का घेतली, अगदी उत्तर प्रदेशमध्ये प्रॉफेट मोहम्मदवर काही कमेंट झाला, तो चूक बरोबर ह्याच्या पलीकडली चर्चा आहे ती, पण त्याच्यासाठी अमरावतीत एका पोलीस स्टेशनवर अगदी जाळण्यापर्यंत वेळ येते. म्हणजे कुठली घटना कुठे कनेक्ट होते. मग सर हा भाव देण्यामागचं कारण कोण आहे? समाज आहे की म्हणजे हा मेसेज सॉफ्ट मेसेज? म्हणजे मला उदाहरण किंवा थेट द्यायचं नाहीये किंवा मला वादही निर्माण करायचं नाहीये. ती जी अंतराळात गेलेली सुनीता विल्यम्स नाव ऐकल्याबरोबर सुनीता म्हटल्यानंतर आपल्याला आत्मीयता निर्माण झाली तर तो नैसर्गिक नियम असतो. बरं. आणि समजा जर तो एखादा मुस्लिम असेल आणि त्याला समजा जर त्यानुसार समजा वाटलं की माझ्या धर्माचा हा कोणी आहे आणि त्यांनी समजा जर आत्मीय भाव समजा दाखवला तर तो मात्र मुस्लिम म्हणजे टेररिस्ट असतो.
म्हणून मला काय म्हणायचं आहे, सुशिक्षितांची कणव आणि अशिक्षितांचा दुष्टावा याच्यात फरक केला पाहिजे. अशिक्षित हा नेहमी फॉलो करत असतो कोणाला तरी, सुशिक्षित हा नेतृत्व विकसित करत असतो. बरोबर. तर या देशातल्या मुस्लिमांना नेतृत्व विकसित करण्यासाठी, या देशातल्या मुस्लिमांना राजकीय पटलावर कणखरपणे उभं राहण्यासाठी नितळपणे, निखळपणे, पारदर्शीपणे प्रयत्न झाले पाहिजे. आणि मुस्लिमांवर सगळ्यात पहिले काय तर विश्वास ठेवला पाहिजे. बरोबर. मग समजा जर एखाद्या पक्षाचं पूर्ण लोकसभेची यादी घोषित केली जात असेल आणि त्यात समजा जर मुस्लिमांच्या एकाही कॅन्डिडेटचं नाव नसेल राहत आणि मग लोकांनी समजा जर ऑब्जेक्शन घेतलं तर लोकांचं चुकलं असं म्हणण्याची म्हणजे त्याला काय म्हणतात तुम्ही असं म्हणण्याचं कारण तुम्हाला तुमच्याजवळ नसतं. मला तेच म्हणायचं. आणि मुस्लिमांचं असेल किंवा जातीयतेचा जो काही प्रश्न आपल्या चर्चेमध्ये निघाला, जातीयता ही अलीकडे मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे. आता तर जास्त सरफेसवर येते, हे दुर्दैवच आहे. सर, हा जो जरांगे पाटील फॅक्टर आहे महाराष्ट्राच्या राजकारणात, हा काय इम्पॅक्ट करेल? म्हणजे सध्याच्या राजकारणामध्ये मागच्या महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीमध्ये जो मुद्दाच नव्हता तो या निवडणुकीमध्ये मात्र प्रकर्षाने आलेला आहे. बरोबर. त्याचं कारणच आहे की आरक्षण हा मुद्दा आणि मराठा समाजाला दिलं जाणारं आरक्षण या मुद्द्यावर ज्या पद्धतीने मनोज जरांगे यांनी आंदोलन पेटवलेलं आहे, ज्या पद्धतीने त्यांनी तो सर्व समाज एकवटायला भाग पाडलेला आहे, मला असं वाटतं की ते एक प्रभावी नेतृत्व म्हणून उदयाला आलेलं आहे. मनोज जरांगे यांनी सत्ता बाह्य नेतृत्व विकसित करण्यामागे त्यांना अशी शिडशिडीत पर्सनॅलिटी जरी त्यांची असली तरी त्यांनी संघटितपणे एक लढा उभारलेला आहे. आणि मराठ्यांना सर्व एकवटल्यामुळे आपली एक राजकीय ताकद कशी असते हे मात्र राजकीय लोकांना किंवा राजकीय नेत्यांना आपली दखल घेण्यास भाग पाडलेला आहे. जरांगे पाटील खूप स्पेसिफिक असतात. फडणवीस एक फडणवीस, फडणवीस जुने फडणवीस, त्यामध्ये शिंदे नाहीत, त्यामध्ये पवार नाहीत, त्यात कोणतेच पवार नाहीत. हे काय प्रेम आहे नेमकं सर? म्हणजे काय रोमॅन्स चालू आहे फडणवीस वर्सेस जरांगेंचं? हो, त्यांचं प्रेम जे काही आहे ते सर्व विदित आहे. पण का? म्हणजे सर्वांना ठाऊक आहे. कारण कसं आहे माहितीये का की त्यांनी फडणवीसांना लक्ष केलं आहे आणि कोणीकडून समजा जर त्यांचा अजेंडा फडणवीसांना लक्ष करण्याचा आहे. देवेंद्र फडणवीस हा असा राजकीय नेता आहे की ज्यांनी पूर्ण 5 वर्षाची टर्म अगदी अलीकडे कंप्लीट केलेली आहे. बरोबर. आणि त्यांना समजा जर पुन्हा राजकीय बळ दिलं तर त्यांचा राजकीय नेतृत्वाचा जो काही उदय राहील तो राष्ट्रीय राजकारणात राहील आणि त्याच्यामुळे अनेकांची सद्दी संपेल असं अनेक धुरीणांना वाटते आहे. ओके. त्याच्यामुळे राजकारणामध्ये जो मोठा नेता होत असतो त्याचे पंख कापण्याचं काम होत असतं. आणि ज्या वेळेला पाटीलही कोणाचे तरी बोलविता धनी बनत चालले आहेत. नाही, मी असं म्हणणार नाही, माझा तेवढा अभ्यास नाही. बस, समजलं का? माझा तेवढा अभ्यास नाही, मी तर बोलणं योग्यच नाही, माझी तेवढी पात्रता पण नाही आहे. पण मी एवढी गोष्ट मात्र निश्चितपणे म्हणू शकतो की ज्या पद्धतीने एखाद्याच्या अडनावाला टार्गेट करून ज्या पद्धतीचं राजकारण केलं जात आहे हे सात्विकतेला मानवणारं नाहीये. अडनावांची गोष्ट येते, मला पर्सनली बऱ्याचदा प्रश्न पडतो. बऱ्याचदा वाटलं कोणत्या तरी खूप मोठ्या पत्रकारांनाच विचारावं आणि आज तुम्ही माझ्यासमोर आहात. सर, मी जातीने काहीतरी आहे, समजा मानेकर सरनेम आहे, तर मी मानेकर सोनार लावत नाही, जरांगे पाटील का लावतात? हे तुम्ही त्यांना विचारायला पाहिजे. मला असं वाटतंय की राजकारणामध्ये साधारणतः ज्या पद्धतीचं सध्या अलीकडच्या काळामध्ये आपण राजकारण बघतो आहे तर त्याच्यामुळे आपल्याला आपला समूह आपल्या मागे एकवटावा अशी भावना त्यांची असेल. पण मला कधी कधी हसायला येतं की म्हणजे मला काही या उदाहरणाशी संबंधित बोलायचं. आपण असं म्हणतो की थोड्या वेळ पहिले जे चर्चेत होतं ना की समाज हा वेगळ्या वेगळ्या जातींमध्ये वाटल्या जात आहे, याला आधारून हा थोडासा होऊ शकतं की थोडासा कडवटपणा होता तो प्रश्न विचारण्यात. पण मला बऱ्याचदा हा प्रश्न पडला की आपल्या सरनेम मागे जात का लावावी? नाही, ती लावायला नको. खरं तर आपण जाती अंताची लढाई किंवा अंत्योदयाच्या साठी संघर्षरत असताना समजा जर पुन्हा आपण जातीयतेकडे जात असतो, म्हणजे मी तुम्हाला सांगतो की या आपल्या विदर्भात बऱ्याच जणांना ते ठाऊक नाही,
एक अमरावती जिल्ह्यामध्ये गणपती महाराज यांनी एक अजात चळवळ सुरू केली होती. अच्छा. ही अजात चळवळ अशी होती की आम्ही कुठलीही जात लावणार नाही, याच्यासाठी त्यांनी एक वैचारिक मंथन घडवलं आणि आपल्याच विदर्भातले लोक त्यांना जाऊन मिळाले आणि त्यांनी म्हटलं की आम्ही आजपासून कुठलीही जात लावणार नाही. एक अजात पंथ म्हणून त्यांना ओळखलं जाऊ लागलं. पण कालांतराने अजात हीच जात झाली. कारण कसं आहे माहितीये का, हे दुर्दैव आहे. हे दुर्दैव आहे की ज्यांनी जाती भिरकावल्या, म्हणजे महात्मा बसवेश्वरांपासून तर उल्लेख समजा जर केला, बरोबर, की म्हणजे ज्ञानोबापासून तर तुकोबा रायांपर्यंत ज्यांनी जातीचं विचार सुद्धा न करता हे विश्वची माझे घर असं ज्यांनी म्हटलं, आणि आपण देवळीचा देव मेला अंतरीचा जागवावं असं तुकोबा राय म्हणतात. म्हणजे अंतरीचा देव तुम्ही जागवा असं म्हणणाऱ्या तुकोबा राय आणि ज्ञानेश्वरांच्या भूमीमध्ये आपण राहत असताना समजा जर पुन्हा आपण जातीयतेकडे चाललो आहे, मला याचं वैषम्य वाटतं, मला याची खंत वाटते की ज्यांनी सर्व हव्यास सोडून भक्ती पंथाला लागलेले आहेत त्या वारकऱ्यांनाही आजकाल राग येतो. अनेक संत ज्यांना आजकाल आपले पॉलिटिकल स्टेटमेंट काढण्याची उसंत इतकी मिळते आहे, आणि साधू आहेत की संधी साधू आहेत असे आपल्याला म्हणजे व्यापार करते सुद्धा साधू झालेले आहेत अलीकडच्या काळामध्ये. तर हे चित्र काही चांगलं नाहीये. आणि तुम्ही हा जो काही मुद्दा मांडला होता की एखाद्या व्यक्तीला टार्गेट करण्यासाठी त्याची जात काढली जात असेल, त्याचं आडनाव काढलं जात असेल, तर मला असं वाटतं की हा माझा महाराष्ट्र नाहीये. माझा महाराष्ट्र याच्यापेक्षा उन्नत आहे. माझा महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र समजा जर असेल, सयाजीराव गायकवाडांचा महाराष्ट्र आहे आपला. त्यांनी म्हणजे ज्या जातीपाती न बघता समजा जर आर्थिक अनुदान कसं द्यावं याचा वस्तुपाठ निर्माण करणारे सयाजीराव होते. मला असं वाटतं की त्याची बीज जे काही आहे ते आपण शोधली पाहिजे. म्हणजे अलीकडे मी तुम्हाला सांगतो या जातीपातीच्या आधारावर जे काही आपण बघतो आहे, आपण जनुकांवर आधारित आपला शोध घ्यायला निघालो आहे. म्हणजे आपण किती खोदत निघालेलो आहे. मला असं वाटतं की ज्या पद्धतीने हा सध्या राजकारणाचा पट आपल्या पुढे येतो आहे तो चांगला नाही. म्हणजे राजकीय पक्षांनी समजा जर सर्व जातीय सर्व समावेशकता समजा जर आपल्यामध्ये आणली तर त्याचं कौतुक होऊ शकतं. की म्हणजे गोपीनाथ मुंडेंनी समजा जर एक सर्व जातींना एकत्र केलं म्हणून गोपीनाथ मुंडेंचं नाव महाराष्ट्रामध्ये घेतलं जातं. विलासराव देशमुखांबद्दल काँग्रेसेतर लोकांना सुद्धा आत्मीयता होती. नितीन गडकरी या विकास पुरुषाच्या मागे काँग्रेसचे लोक सुद्धा भक्कमपणे उभे राहिलेले आपल्या संसदेमध्ये आपण बघितलेलं आहे. मग देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये सुद्धा ज्या पद्धतीने सोशल इंजिनिअरिंग त्यांनी आपल्या सरकार दरम्यान केलं होतं तर ते कौतुकास्पदच आहे. मला असं वाटतं की केवळ जाती आधारित राजकीय संकल्पना न रुजवता जाती संपवण्यासाठी खरोखर मनोमन इच्छा असणारं राजकारण समजा जर झालं, पण ते अलीकडच्या काळामध्ये होईल असं मला वाटत नाही. आणि या ज्या निवडणुकांना आपण सामोरे जातो महिनाभरामध्ये, तर त्यामध्ये तर पुढच्या काळामध्ये जातीचा उच्चार पुन्हा होत राहणार आहे. जो पक्ष राजकारणात जातीचा उल्लेख वारंवार करतो त्याला नाकारण्यासाठी आपलं मत वापरलं पाहिजे अशी माझी मनोमन इच्छा आहे. बिलकुल सर. शेवटचा प्रश्न सर, संपूर्ण चर्चेतला. खूप प्रश्न आहेत खरं तर, पण चर्चा खूप लांब होत जाईल आहे. सर, विकासावर वोट मिळतं हा किती मोठा भ्रम आहे. याच्या मी 2 एक्झाम्पल कोट करून थोडस ऑडियन्स समोर मांडतोय. जो कायापलट नागपूरचा नितीन गडकरींनी आणि फडणवीसांनी करून दाखवला, म्हणजे मी ऑडियन्सला इन्व्हाइट करतो की कधीतरी तुम्ही नागपूर फिरा जर का तुम्ही आले नसाल तर, आणि तुमचं स्वतःचं शहर बघा, तुम्हाला लक्षात येईल तो डिफरन्स. तो प्रचंड विकास नागपुराचा झाला. सिमिलरली वाराणसीचा जो कायापलट नरेंद्र मोदींनी करून दाखवला, त्यानंतर फक्त विकासावर बोलूया आपण. जो कायापलट वाराणसीचा झाला, जो कायापलट नागपूरचा झाला, त्यानंतर नितीन गडकरींची आणि नरेंद्र मोदींची मार्जिन कमी झाली, इतकी कमी झाली की आश्चर्य वाटावं. तर विकासावर वोट मिळतं या धारणेला तडा जातोय का? मला असं वाटतं की धारणेला, या विकासाधारित राजकारण ही आपली देशनिष्ठेचं प्रतीक असलं पाहिजे. आणि सध्याचा काळ कसोटीचा जरी असला तरी संयम आणि प्रतीक्षेचा मार्ग आपण अवलंबला पाहिजे. हे असे वावटळ असतात की थोड्या वेळाने कदाचित हे नामशेष होतील. पण ज्या वेळेला आपण विकासाचा मुद्दा बघितला तर त्या आधारावर सर्वात मोठं समजा जर कोणतं वक्तव्य असेल तर ते विकासाच्या आधी भूक हा शब्द येतो, बरोबर, गरिबी हा शब्द येतो. मग आपलं आर्थिक उत्पन्न समजा जर
सर्वसामान्य देशवासियांचं वाढवायचं असेल, त्यांचा आर्थिक स्तर समजा जर वाढवायचा असेल, तर त्याच्यासाठी आपण समन्यायी वाटप केलं पाहिजे, विकासाचं समन्यायी वाटप झालं पाहिजे. आणि त्यात मला असं वाटतं की 1-2 मतदारसंघातली मतसंख्या कमी झाली किंवा मतटक्का कमी झाला, त्याला काय म्हणतो आपण की खूप विषाद किंवा खंत व्यक्त करायची काही गरज नाही. आणि शिवाय आपल्या लोकशाहीचा हा जो काही बाज आहे तो एक पार्टी हरली किंवा एका पार्टीची मार्जिन कमी झाली म्हणजे दुसऱ्या पार्टीची वाढते. आणि ही लोकशाहीची रंगत त्याच्यातच आहे की मला समजा जर एखाद्या पक्षाचा इतका विकास करूनही समजा जर तुम्हाला मतं कमी पडत आहेत म्हणजे 4 मुद्दे आपले बरोबर असले तरी 6 मुद्दे चुकलेले आहेत असा सुद्धा त्याचा कयास होऊ शकतो. बरोबर. मतदार त्या अलीकडच्या काळामध्ये खूप सजग झालेला आहे. काल परवापर्यंत आपल्या वाडवडिलांच्या काळामध्ये समाज माध्यमं नव्हती. अलीकडच्या काळामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स पासूनचा अनेक राक्षस आपल्या पुढे येऊन ठेपलेले आहेत. म्हणजे आता आजच आम्ही बातमी लावलेली आहे की ज्या पद्धतीने एका ग्रुपमध्ये त्याच्या आवाजाचा असं साम्य असलेला आवाज काढून त्याला फसवण्यात आला. डीपफेक. आता म्हणजे ही दुनिया जी काही आहे हे फॅक्ट चेक करण्याची दुनिया आहे. आणि असं असताना समजा जर सर्वव्यापी याच्यामध्ये म्हणजे हे गव्हर्नमेंट तिसऱ्यांदा येत असताना संसदेतलं त्यांचा मतटक्का समजा जर कमी झाला असेल तर याचाच अर्थ नंतरचा जो काही पक्ष येत आहे किंवा काँग्रेसचा पक्ष समजा जर भक्कम होत असेल तर हा काही काँग्रेसचा पक्ष आहे म्हणजे काही तो पाकिस्तानातला पक्ष नाही, तो भारतातलाच पक्ष आहे. आणि भारतीय लोकशाहीची सुंदरता हे सौंदर्य इतकं सुंदर आहे, हे देखणे पण आहे की एखाद्या पक्षाचा मतटक्का कमी झाल्यानंतर दुसऱ्या पक्षाला जेव्हा आम्ही संधी देत असतो तर त्यावेळेस तुम्ही चांगले वागा हा संदेश त्याच्यात अंतर्भूत असतो. बरोबर. मला असं वाटतं की विकासाचा वरचा सर्वच काही भ्रम लोकांमध्ये पसरलाय असं समजायचं काही कारण नाही. तसं समजा जर असतं तर नागपुरात नितीन गडकरी विजयी झाले नसते. ज्या पद्धतीने महाराष्ट्राचा विकास अलीकडच्या काळामध्ये आपण बघतो आहे तर ते विकास पुरुष त्या टापूमध्ये बरोबर निवडून येत आहेत. पण असं असतानाही अलीकडच्या काळामध्ये शेवटचं म्हणजे समप करताना मला एकच सांगायचं आहे की राजकीय पक्षांमधला हा जो काही सामोपचार आहे की तेरी भी चूप मेरी भी चूप याला मतदारांनी आपल्या सजगतेने उत्तर देण्याची गरज आहे. आणि यासाठीच भारतीय लोकशाहीने इतका सुंदर मतप्रणाली आपल्यामध्ये रुजवली आहे. म्हणून सर्वात आधी मला असं सांगावंसं वाटतं की मतदानाच्या दिवशी एखाद्या ट्रिपला किंवा सहलीला न जाता आपण समजा जर आता मत द्यायला विसरलो तर मग पुढचे 5 वर्ष आपल्याला रडत राहावं लागेल. हे भान ठेवून विवेकाने मतदान केलं पाहिजे. आणि समजा जर एकमेव निकष समजा जर मतदानाचा कोणता असला पाहिजे तर तो विकास हाच असला पाहिजे. बरोबर. कोणामध्ये विकास करण्याची ताकद आहे. जातीय किंवा धार्मिक अजेंडे साफ नाकारून समजा जर जो पक्ष आपल्याला खऱ्या अर्थाने निर्भीड अंतःकरणाने वावरण्यासाठी मदत करतो, संरक्षणाची हमी देतो आणि भारतीय लोकशाही अक्षुण्ण राखण्यासाठी मला प्रेरणा देतो त्या पक्षाला मतदान करावं आणि लोकशाही अभंग ठेवावी एवढंच माझे विनम्र आवाहन आहे असं मी तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो. खूप धन्यवाद सर. एकदम तुम्ही निर्भीडपणे स्पष्ट वक्तेपणाने आपले मत मांडलं आणि खूप प्रगल्भता होती आपल्या सगळ्या संभाषणामध्ये. आता जनरली थोडेसे उथळ संभाषण असतात, हे थोडंसं डीप झालं, थोडंसं पास्ट मध्ये गेलं, थोडं प्रेझेंट मध्ये आलो आणि सगळ्या कॉन्टेक्स्टला जोडून तुम्ही भूतकाळ आणि वर्तमान काळाला जसं जोडून सगळा जो म्हणू शकतो पिक्चर पब्लिकच्या समोर आणलं त्याकरता मी खूप धन्यवाद म्हणतो. आणि हाही जो काही आपला संवाद झाला त्यामध्ये कदाचित अजाणतेपणाने समजा जर कोणाविरुद्ध काही हार्श कॉमेंट समजा जर आली असेल तर नंतर खुलासे देण्यापेक्षा आधीच मी दिलगिरी व्यक्त करतो. सर, दिस इज अनफिल्टर्ड स्टोरीज, सो अनफिल्टर्डच असायला हवं.